गुणा चिमुकल्याला महागात पडल्याची धक्कादायक घटना। प्रतिनिधी सय्यद इरफान। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातून ही घटना समोर आली आहे। पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीतील अवघ्या 9.5 वर्षाच्या विद्यार्थ्यावर वर्ग शिक्षकांना अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। पवन इंगळे, वय वर्ष 9 वर्ष 6 महिने असं या चिमुकल्याचं नाव असून गणिताचा हिशोब चुकल्याच्या रागातून वर्ग शिक्षक रवींद्र चिम यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो आहे। ही मारहाण इतकी क्रूर होती की पवनला थेट खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करावे लागले आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। राज्य शासनाने 13 डिसेंबर रोजीच विद्यार्थी सुरक्षेसाठी कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या, मात्र त्या केवळ कागदावरच असल्यानं या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले, इतका गंभीर प्रकार घडूनही ना संबंधित शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल ना निलंबनाची कारवाई। हे प्रशासनाचं अपयश नाही तर काय असा सवाल पालक नागरिक उपस्थित करत आहेत। आज रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पवन नारायण इंगळे राहणार पिंपळगाव राजा या विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळा पिराजे येथील चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शिक्षकाने मारहाण केल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली। त्या अनुषंगाने ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आलं आणि त्याच्यावरती वैद्यकीय उपचार झालेले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व राहिलेली वैद्यकीय तपासणी पूर्ण होतात कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत। का मारण्यात आलं सर त्या मुलाला? त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचे दिसून येते। प्राथमिक माहितीवर पुढील कारवाई काय करणार? वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल।